अंबाडी हे मुख्यालय याकरता व्हावं की अंबाडीमध्ये 4 ठिकाणचे रस्ते एकत्र येऊन मिळतात. त्याच्यामुळं हे नैसर्गिकरित्या मध्यवर्ती ठिकाण आहे. त्या ठिकाणी 60 ते 70 एकर जागा ही शासनाची उपलब्ध आहे. त्याशिवायही काही जागा उपलब्ध होऊ शकते. आणि अंबाडी हा एक अविकसित भाग आहे. जवळजवळ 100-125 गावांचा पाड्यांचा हा एक अविकसित म्हणू किंवा एक दुर्लक्षित अशा स्वरूपाचा भाग आहे. हा भाग MMR रिजनमध्ये येत नाही. म्हणजे हा मागास आहे, अविकसित आहे, आदिवासी अशा स्वरूपाचा बहुल अशा स्वरूपाचा हा भाग आहे. हा पेसा अंतर्गत येणारा बहुतांश ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा हा जो भाग आहे हा पेसा अंतर्गत येतो. आणि MMR रिजनमध्ये नसल्यामुळे याचा अपेक्षित असा विकास आतापर्यंत होऊ शकलेला नाही. अंबाडी जर तालुका झाला तर या ठिकाणी सर्व प्रकारची तालुका स्तरावर असलेली शासकीय कार्यालये तर येतीलच, तर कृषी आधारित अर्थव्यवस्था जी आहे ती सुधारेल. लोकांच्या मालाला आपल्या स्थानिक स्तरावरती बाजारपेठ उपलब्ध होईल आणि निश्चित स्वरूपामध्ये इकडच्या जनतेचं जीवनमान सुधारेल. पण 1992 साली जर तत्कालीन विभागीय आयुक्त गोबा पिंगुळकरांच्या अध्यक्षतेखाली एक शासनाने समिती नेमली होती आणि तिने जर अंबाडी तालुक्याची 35 वर्षापूर्वी शिफारस केली होती, तर शासनाने खरं तर त्या शिफारशीनुसार तात्काळ एक अंमलबजावणी करून आणि अंबाडी तालुक्याची निर्मिती करायला हवी होती. आणि 35 वर्षापूर्वी हा जर वेगळा तालुका झाला असता तर आज आपण या भागाचा विकास पाहू शकलो असतो. परंतु दुर्दैवाने जे नोटिफिकेशन काढलं आहे तिथे अप्पर तहसीलदार म्हणून पडघा शासनाने जाहीर केलं आहे. अर्थात त्याला हरकती मोठ्या प्रमाणात या भागातल्या 300-350 नागरिकांनी नोंदवलेल्या आहेत. खरं तर पडघा हा MMR रिजनमध्ये येतो आणि म्हणजे तो विकसित किंवा विकसनशील अशा स्वरूपाचा भाग आहे. आणि खऱ्या अर्थाने अगदी नैसर्गिक न्याय द्यायचा झाला तर मुख्यालय तालुक्याचं हे अंबाडीच असावं. नाही नको. या कार्यक्रमासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. दुसरा या गावचे अंबाडी तालुका व्हावं म्हणून इथले स्थानिक आमदार सागरी आणि डोंगरी अशा 3 विभागामध्ये विभागलेला असा हा तालुका आहे. आता पूर्वापार हा जो मोठ्या मेट्रो सिटीला लगत असलेला तालुका